राजारामपुरीतील महेंद्र ज्वेलर्स सादर करत आहे एक अभिनव आणि सामाजिक उपक्रम लाडक्या लेकीचा सन्मान। ज्या कुटुंबामध्ये एकुलती एक कन्या आहे त्यांनी त्या मुलीचं कर्तृत्व, योगदान, संघर्ष, जिद्द, विचार याबद्दल 20 ओळीची लेखी माहिती महेंद्र ज्वेलर्स मध्ये आणून द्यावी। परीक्षकांनी निवडलेल्या कर्तृत्ववान लाडक्या लेकीचा विशेष सन्मान होईल, तर सहभागी सर्व कन्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू दिली जाईल। लक्षात ठेवा, ही स्पर्धा नाही तर हा उपक्रम आहे घरातील एकुलत्या एक कन्या असलेल्या कर्तृत्ववान मुलींना प्रोत्साहन देण्याचा। 20 जानेवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंत राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्स मध्ये नाव नोंदणी करा, लेखी माहिती आणून द्या आणि आपल्या लाडक्या कन्येचा उचित सन्मान करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, 3री गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। साकेतील वारकऱ्यांनी जपली पंढरपूर पायी दिंडीची 22 वर्ष अखंड परंपरा। भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्री दिवस वाट तुझी, असे म्हणत कागल तालुक्यातील साके येथील वारकरी गेली 22 वर्ष सातत्याने पायी दिंडीने पंढरीला जात आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ सेवा मंडळाच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो। श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका देहूकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने व हरिभक्त पारायण वैकुंठवासी महादेव पाटील सांगावकर व दिंडी चालक हरिभक्त पारायण वैकुंठवासी डॉक्टर हिंदूराव बापू पाटील यांच्या आशीर्वादाने दिंडी चालक मच्छिंद्र हिंदूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विठुरायाच्या जयघोषात आज गुरुवार साके ते पंढरपूर पायी दिंडी माघवारी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला मार्गस्थ झाली। दिंडीत महिलांसह शेकडो वारकऱ्यांचा सहभाग आहे। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी अक्षरशः तल्लीन झाले होते। तुझे पाहता समोरे, तुझे यंदा पायी दिंडीचे 23वे वर्ष आहे। आजपासून सलग 7 दिवस पायी दिंडी साके, पट्टणकोडोली, जयसिंगपूर, भोसेफाटा, कुची, जुनोनी, कमलापूर, खर्डी या मार्गावरून पायी दिंडी पंढरपूर मुक्कामी विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे। संयोजक म्हणून जयवंत चौगले, बाळासो पाटील, गणपती पाटील, पांडुरंग पाटील, संदीप पाटील, शरद पाटील आदींनी केले। विडेकरी हरिभक्त पारायण तुकाराम बाळकू पाटील, शाहू पाटील, काकडा व हरिपाठ धनाजी पाटील, साताप्पा पाटील, मृदंग साथ समाधान कोराणे व हरिपाठ श्रीराम भजनी मंडळ साके यांचा सहभाग आहे। माझा महाराष्ट्र न्यूज साठी कागलहून सागर लोहार। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।